नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या गुरूंना नमस्कार करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून विवेचनाला सुरुवात करूया। 14वा अध्याय आपला चाललेला आहे। सत्व रज तम हे गुण कसे असतात, त्यांचं कार्य काय असतं ते आपण बघतोय। सत्वगुण म्हणजे काय, रजोगुण म्हणजे काय, तमोगुण म्हणजे काय आणि प्रत्येक माणूस या गुणांशिवाय कोणीही राहत नाही। म्हणजे या गुणांनी प्रत्येक जण बनलेला असतो। प्रत्येकामध्ये सत्वगुण असतो, रजोगुण असतो, तमोगुण असतो, तिन्ही गुण असतात। फक्त एक गुण असा नसतो कोणाकडे, तर हे दोन गुणसुद्धा असतातच। त्याचंच सगळं विवेचन या अध्यायामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यावरून मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला कुठला गुण वाढवायला पाहिजे, आपल्या स्वभावामध्ये कशी सुधारणा केली पाहिजे, सत्वगुण कसा चांगला आहे, रजोगुण कसा आहे, तमोगुण किती वाईट आहे, हे सगळं आपल्याला हे वाचून कळतं। आपण मागच्या वेळेस तमोगुणाची उदाहरणं बघितली होती, महाभारतातली उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला सांगितलं दुर्योधन कसा होता, शकुनी कसा होता, शकुनी मामा, नंतर कर्ण कसा होता, या सगळ्यांची उदाहरणं। आणि ज्याच्या संगतीत कर्ण पांडव होता खरा तर, पण संगती संगत दोष हा म्हणतात ना, तसं की तो त्या संगतीमध्ये राहिला आणि त्यामुळे त्याचे पण विचार तसेच बनलेले आहेत आणि ते सगळं आपल्याला त्यांनी महाभारताचा आधार घेऊन समजावून दिलं होतं। 9 श्लोकापर्यंत आपण आलेलो होतो। खरं तर गीता वाचायला पाहिजे, मी वाचते थोडेसे श्लोक आणि नंतर आपण समजावून घेऊया। 9 श्लोक तर आपले झालेले आहेत, थोडे 15 श्लोकापर्यंत मी वाचते। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च। मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत। सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता। सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ। रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनं। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत। सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजस्सत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत। लोभप्रवृत्तिरारम्भ कर्मणामशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदाल्लोकान् अमलान् प्रतिपद्यते। रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 9 श्लोक आपले झाले होते। 9व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। हे अर्जुना, सत्वगुण सुखामध्ये नियुक्त करतो। सत्वगुणाचे कार्य काय असतं की सुख मिळतं। रजोगुण कर्मामध्ये प्रवृत्त करतो, सतत हे काम कर ते काम कर ते काम कर म्हणजे रजोगुण असतो। आणि तमोगुण तर ज्ञानाला आच्छादित करतो म्हणजे झाकून टाकतो,
आणि प्रमाद करण्यासही प्रवृत्त करतो. म्हणजे जे करू नये ते करणं हा तमोगुणी माणसाचा स्वभाव आहे. आणि तो ज्ञानाला आच्छादित करणं म्हणजे काय की त्याच्याकडे सतत अज्ञान असतं तमोगुणाकडे. भगवंतांनी 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये अर्जुनाला भारत म्हणून संबोधले आहे. कारण भा म्हणजे ब्रह्मविद्या आणि या ब्रह्मविद्येत रमणारा तो भारत अर्थात अर्जुन होय. हे आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. आता ह्या तिन्ही गुणांचं कार्य पाहता पाहता हे म्हणजे आपण बघितलं की हे एका श्लोकामध्ये 3 गुणांबद्दल सांगितलं. आता पुढे त्यांनी प्रत्येक गुण वेगळा वेगळा करून त्याचं कार्य, त्याचे स्वभाव, तो कसं कार्य करतो हे सगळं सांगितलेलं आहे. 10वा श्लोक बघूया. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा. की ते सांगतात अर्जुनाला की रजोगुण आणि तमोगुण यांना दाबून सत्वगुण होतो म्हणजे वाढतो. रजोगुणाला आणि तमोगुणाला दाबून सत्वगुण वाढतो. नंतर रजोगुण आणि सत्वगुण यांना दाबून तमोगुण वृद्धी पावतो आणि तमोगुण आणि सत्वगुण यांना दाबून रजोगुण प्रबळ. म्हणजे लक्षात काय ठेवायचं की जो एखादा गुण प्रबळ झालेला असेल तेव्हा 2 गुणांना त्यांनी दाबलेलं असतं. ते दोन गुण त्यांचं प्रमाण कमी असतं आणि हा एक गुण मात्र वाढलेला असतो. मग तो कुठला का असेना, सत्वगुण वाढलेला असेल तर रजोगुण आणि तमोगुण हे दाबलेले असतात. रजोगुण वाढलेला असेल तर सत्वगुण त्या ठिकाणी दाबलेला असतो, तमोगुण दाबलेला असतो. अशा पद्धतीने या श्लोकामध्ये हे सांगितलं आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की उद्धवाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णांनी भागवतामध्ये सांगितलेली सर्व साधू लक्षणे म्हणजे सत्वगुणाचीच वैशिष्ट्ये आहेत. कुठलंही बघा, आपण गीता जरी बघितली ना तर गीतेमधली जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत, गीतेमध्ये जी आता या अध्यायातच गुणातीताची लक्षणं येतील किंवा कर्मयोगाची लक्षणं आहेत, नंतर ज्ञानी जो असतो त्याची लक्षणं आहेत, योगी 6व्या अध्यायात पाहिला आपण त्याची लक्षणं, 9व्या अध्यायात 12व्या अध्यायात भक्त पाहिला त्याची लक्षणं. ही सगळी जी लक्षणं आहेत ही कोणाची होती? सत्वगुणाची ही लक्षणं होती. वाचायला काही हरकत नाही आपल्याला. भागवतातलं यांनी तिथे सांगितलं आहे आपल्याला की सत्वगुणी कसा असतो. दयार्द वृत्तीचा असतो, कोणाचा द्रोह न करणारा असतो, क्षमाशील असतो, केवळ सत्य स्वरूपाचे ग्रहण करणारा असतो, ज्याचे चित्त शुद्ध आहे असा सत्वगुणी असतो आणि सर्वत्र ब्रह्मस्वरूपच पाहणारा असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असा त्याचा स्वभाव असतो. सर्वांवर उपकार करणारा असतो, विषय वासनेने ज्याची बुद्धी चलित झाली नाही असा असतो, इंद्रियांचे दमन करणारा असतो. सत्वगुणी बघतोय आपण, कोमल अंतःकरणाचा असतो, अंतर्बाह्य शुद्ध असणारा, ज्याला कोणताही माईक पाश नाही असा, निषिद्ध आचरण न करणारा आणि निरीच्छ असतो, मिळेल त्याच समाधान मानणारा. गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणतात असेल तर असू दे, नसेल तर नसू दे. हे वाक्य त्यांचं आहे. म्हणजे काय की जे असेल ते, असेल तर असू दे, नसेल तर नसू दे अशी त्याची वृत्ती असते. आणि शांत वृत्ती असणारा, मनोबुद्धी स्वाधीन असणारा, मलाच शरण येणारा, भगवंतालाच जो शरण जातो, माझे ध्यान करणारा, विहित आचारामध्ये प्रमाद न करणारा, ज्याचे मन स्थिर आहे असा, संकटकाली धैर्य न सोडणारा, कामक्रोधाती विकार ज्याने जिंकले आहेत असा, आपत्काली सहाय्य करणारा, परमदयाळू, महाज्ञानी म्हणजे सत्वगुणी असतो, त्याच्याकडे ज्ञान असतं. मी स्वतः वेदमुखाने सांगितलेले गुणदोषांनी युक्त असलेले असे आपले वेदोक्त धर्म जो जाणतो आणि ते सर्व टाकून देऊन जो माझेच भजन करतो. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंतानी 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे. हे सगळं सांगून झालं, सगळं ज्ञान देऊन झालं आणि शेवटी त्याला म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. शरणांगतीचा महिमा सांगितला की सर्व धर्म सगळं टाकून दे तू, सगळं, आणि तू फक्त मला एकट्याला शरण ये, म्हणजे तू पापापासून मुक्त होशील. तसा सत्वगुणी असतो.
आणि तोच खरा साधू असतो आणि तोच माझा उत्तम भक्त असतो असं भगवंत म्हणतात. आणि रजोगुण कसा असतो? रजोगुणी जो माणूस असतो त्याच्याकडे लोकेशणा असते, त्याच्याकडे दारेशणा असते. लोकेशणा, एषणा म्हणजे इच्छा, म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझी स्तुती करावी, लोकांनी माझी वाहवा करावी, त्याच्याने तो संतुष्ट होतो रजोगुणी. दारेशणा म्हणजे पुत्र, पत्नी, संसार याच्यामध्ये जो खूप आसक्त असतो दारेशणा. आणि वित्तेशणा म्हणजे धन, धनाची लालसा, अतोनात महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची हाव, कीर्तीची हाव इत्यादी सर्व ज्या गोष्टी आहेत ही सगळी रजोगुणाची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. आणि तमोगुणाकडे काय असतं? निद्रा, प्रमाद, आळस, क्रौर्य, दुष्टपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी तमोगुणी माणसाकडे असतात. यापैकी जो गुण वाढतो तो इतर दोन्ही गुणांना दाबून टाकतो, पराभूत करतो. म्हणजे हे सगळं या श्लोकात सांगितलेलं आहे, 10व्या श्लोकात. मग रजोगुण आणि तमोगुण यांना पराभूत करून सत्वगुण वाढला तर तो कसा असतो, तो कसा जाणायचा याचे विवेचन भगवंत आता करतात. म्हणजे सत्वगुणी माणसाची लक्षणं तर आपण सगळी बघितली, पण आता सत्वगुणी माणूस कसा असतो, कसा वागतो याचं विवेचन केलेलं आहे इथे. की सत्वगुण वाढला हे कशावरून ओळखायचं हे त्यांनी सांगितलं आहे. की सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विरुद्धम सत्वमित्युत. ज्यावेळी या देहामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये, इंद्रियांमध्ये चेतनता आणि बोधशक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या या देहाला 9 द्वारं आहेत. मग त्या 9 द्वारांमधून बाहेर येतो, म्हणजे डोळ्यांमधून तेज दिसतं, सात्विक दिसतो माणूस. त्याच्या वाणीमधून कळतं हा माणूस सात्विक आहे का रजोगुणी आहे. त्याच्या देहबोलीवरून कळतं की हा माणूस कसा आहे. म्हणजे सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. ज्याच्या सगळ्या देहाच्या सर्व द्वारांमधून प्रकाश बाहेर येत असतो, म्हणजे जणू काही ज्ञानच तो बोलत असतो, ज्ञानानेच तो वागत असतो. देहातील सर्व द्वारे म्हणजे सर्व इंद्रिये, अंतःकरण चतुष्ट आहे आणि त्यात निस्वार्थपणे काही चांगले करण्याची प्रेरणा जागली आणि बोधशक्ती निर्माण झाली की सत्वगुणाचा उदय झाला असे समजावे. समर्थांनी सांगितलेल्या सत्वगुणांच्या खुणा. आता हे कसं आहे की आपल्या एका वाक्यात सांगितलं ना की विषय तिथे संपून जातो आणि आपण विसरून जातो. म्हणून त्यांनी काय केलं आहे, समर्थांनी काय सांगितलं आहे, महाभारतामध्ये काय सांगितलेलं आहे, रामायणात काय सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने आपल्याला समजावून दिलं. म्हणजे कसं होतं, आपल्या बुद्धीवर ते घोटलं जातं आणि थोडा वेळ का होईना आपल्या बुद्धीला की हां सत्वगुण असा असतो का. जेव्हा त्याची 10, 15, 20, 25 लक्षणं सांगितली जातील तेव्हा एखादं लक्षण कुठेतरी आपल्या लक्षात राहतं. म्हणून त्यांनी एवढा सगळा उहापोह इथे केलेला आहे. मग आता समर्थांनी काय सांगितलं आहे, हा सत्वगुण ओळखण्याच्या खुणा. समर्थांनी सत्वगुणाचे मंडन अत्यंत प्रेमाने आणि प्रदीर्घ निरूपण केलेलं आहे त्याचं. सत्वगुणाला समर्थांनी परमदुर्लभ असं विशेषण लावलेलं आहे की हा परमदुर्लभ आहे, हा कोणाकडे एवढा नसतो. सगळे संसारात आलेले रजोगुणीच जास्त असतात आणि तमोगुणी पण असतात. कारण तम आणि रजोगुणाकडून सत्वगुणाकडे झेपावण्यासाठी मानवाच्या ठायी जो दृढनिश्चय लागतो तो फार कमी लोकांकडे असतो असं त्यांनी सांगितलं. चांगला विचार, चांगली कृती, चांगली वाचा केवळ मनात असून चालत नाही. खूप लोक म्हणतात हो आम्ही मनाने चांगले बरं का, पण नुसतं मनात असून चालत नाही, तर त्याच्यासाठी व्यवहारामध्ये सुद्धा ते दिसलं पाहिजे. तुम्ही कसे वागता ते व्यवहारामध्ये सुद्धा दिसलं पाहिजे.